माझं सोलापूर न्यूजमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मोहोळ शहरानजीक आढळलेले बिबट्या सदृश प्राणी हे बिबटे नसून मार्जर कुळातील रानमांजर वन विभागाचा निर्वाळा आहे. पाचीपट्टा तालुका मोहोळ येथील आढळलेले बिबट्या सदृश प्राणी हे बिबट्या नसून तो मार्जर कुळातील रानमांजर असल्याचा निर्वाळा मोहोळ येथील वन परिक्षेत्र अधिकारी योगेश घोडके यांनी दिला. या संदर्भात मिळालेल्या माहितीनुसार मोहोळ शहरानजीक असलेल्या पाचीपट्टा परिसरात एका शेतकऱ्याच्या ऊस गळपासाठी कारखान्यात गेला. त्यानंतर त्यांनी शेतातील पाचट पेटवून दिले. पाचट पेटवल्यानंतर आगीच्या ज्वाळाने 2 बिबट्या सदृश पिल्ली शेतकऱ्यांनी पाहिली. ती बाहेर पडतानाचा व्हिडिओ शेतकऱ्यांकडून सोशल मीडियावर व्हायरल केला. तसेच वन विभागांनाही फोन केला. तातडीने वन विभागाचे अधिकारी कापसे बापू वाघमोडे व रावसाहेब माने यांनी त्या शेतकऱ्याला भेट दिली. दरम्यान तो बिबट्या असता तरी परिसरामध्ये 15 ते 20 किलोमीटर अंतराळात शेळ्या, मेंढ्या अथवा पशुपरावर हल्ला केला असता. मात्र अशी कुठलीही तक्रार व प्रकार आढळून न आल्याने त्यांनी सांगितले. दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओचे बारकाईने पाहिल्यास ते मार्जर कुळातील रानमांजर असल्याचे प्रथमदर्शनी दिसून आले. बिबट्याचे कान हे गोल असतात, तर शेतकऱ्यांनी पाहिलेल्या प्राण्याचा कान अणुचुकीदार आहे. रात्री वन विभागाचे पथक त्या ठिकाणी गेल्यावर ते प्राणी निघून गेल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे त्या ठिकाणी रात्रभर गस्त घालून शेतकऱ्याच्या जनजागृती व भयमुक्त वातावरण केल्याचे सांगत संरक्षणाबाबत काळजी घेण्याचे आवाहन केल्याचे सांगितले. माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.